मध्ये हार्दिक स्वागत आहे. दीपेश पाटील यांच्याकडून जतीन यांनी तो सामना जिंकून दिला होता आणि त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जतीन पाटील आपण या. जतीन पाटील आपण या, आपल्याला पारितोषिक दिलं जाईल. दीपेश पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर केलं गेलं होतं. जतीन पाटील आपण या हे पारितोषिक घेण्यासाठी. आणि नंदल जोशी साहेबांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. जतीन पाटील नक्कीच मी मगाशीच उल्लेख केला होता की कालचा दिवस त्याच्या नावे राहिला नव्हता, पण प्रत्येक दिवस वेगळं काहीतरी सांगून जातोय. एका सामन्याने कुठल्याही खेळाडूचे मूल्यमापन आपण करू शकत नाही. जतीन पाटील यांनी आपला दर्जा अखेर दाखवून दिलेला आहे, चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. आणि मी मगाशीच उल्लेख केला होता की या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देखील तो राहिलेला आहे, हे देखील विसरून चालणार नाही. निशांतजी पाटील यांच्याकडून विकेट किपर सध्या आपण बघतोय अजय भोईर जे क्लोज आहेत. अगदी त्रिशूल संघाच्या वासू सारखे नक्कीच क्लोज विकेट किपिंग आपण त्यांची पाहतोय. आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. त्यांनी जर स्टंपिंग केली तर 200 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने अकाउंट ओपन होतोय पाटील वॉरियर्स या संघाचं. पाटील वॉरियर्स संघ आपण बघतोय या OPL स्पर्धेमध्ये एकदाही पराभूत झालेले नाहीत. 3 सामने खेळले आहेत आणि 3 सामने या संघाने जिंकले आहेत. आणि टेबलमध्ये टॉपला संघ 1 नंबरला पाहायला मिळत आहे. महेश जोशी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 2 विकेटसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक नंदलाल जोशी साहेबांकडून दिलं जाईल. जॉन्टी जोशी यांचे नक्कीच पिताश्री आहेत. इथे फान खेळण्याचा प्रयत्न आणि फाईन लेग रिझन मध्ये झेल. पहिला फलंदाज इथे बाद होताना झेलबादच्या रूपाने. सार्थक पाटील भिंगरी आपण पाहतोय. काल भिंगरीचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. चांगला झेल देखील त्याने पकडला होता आणि चांगली फटकेबाजी देखील त्याने केली होती. आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला सुवर्ण संधी आहे. कुठलाही फलंदाज जर चौकांची किंवा षटकांची अटॅक पूर्ण करतोय तर संजयजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाईल. जे संघ मालक आहेत नक्कीच आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर केलं गेलेलं आहे. आपण सामना पाहतोय पाटील वॉरियर्स विपक्ष SB पाटील अँड कंपनी. मनीष पाटील साहेबांचा संघ SB पाटील अँड कंपनी. तर दुसऱ्या बाजूला संजय पाटील साहेबांचा संघ पाटील वॉरियर्स. यावेळी मात्र प्रयत्न चांगला. येस, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. आणि 1100 रुपयाचं पारितोषिक देखील नक्कीच इथे पटकावलेलं आहे. भिंगरी आई और भिंगरी गई भी. सार्थक पाटील हा बाद होऊन बॅलमध्ये परतताना आपण बघूया. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय पाटील वॉरियर संघाकडून लिमेश गायकवाड. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. महेश आपण बघतोय 2 सफलता अर्जित करताना. आणि आता मात्र महेश जोशी हॅट्रिक वर आहे.
अजून या ओली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हॅट्रिक झालेली नाही. इथे या डाऊन द लेग स्टंप पंचांचा इशारा वाईड येतोय. आव्हान त्या धावाच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगल ने भर पडते. धावसंख्या 2 धावा. पाटील वॉरियर संघ आपण पाहतोय नंबर 1 वर आहे. मात्र या सामन्यामध्ये थोडीशी अडखळीत सुरुवात त्यांची पाहायला मिळते. स्वतःच्या फॉर्ममध्ये झेल घेण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. झेल घेताना अवघड झेल होता. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 3 वर पोहोचते. पहिले षटक मार्गस्थ आहे महेश जोशी पहिले षटक बदलतोय. तर सामनाकर फलंदाज कैलास पाटील. इथे मात्र पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलतात. वाईडचा इशारा करतात. यावेळी आउटसाइड ऑफस्टॉम हा चेंडू हाताला गेलेला आहे. या अगोदर डाऊन द लेग स्टंप पाहायला मिळाला होता. चांगला चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आपण सामना पाहतोय पाटील वॉरियर्स विपक्षचे SB पाटील आणि कंपनी. यानंतर समेरा 11 आणि एंजल नॅन्सी इंडियाबाजेस दोन्ही संघाने टॉससाठी तयारीत राहायचं आहे. नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलबाच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. तिसरा हादरा पाटील वॉरियर्स या संघाला. तर पाटील वॉरियर संघाचा संघनायक सुशांत येतोय. सुशांत पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज साहिल जोशी आपण पाहतोय. पॉइंट रिझन मध्ये आपण पाहतोय जित जोशी ज्युनियर श्याम चौधरी या नावाने ओळखला जातोय. श्याम चौधरी ज्युनियर रॉक ऑफ टेमगर मात्र रॉक ऑफ ओली जित जोशी आपल्याला पाहायला मिळतोय पॉइंट रिझन मध्ये. आणि जित जोशी यांनी जर झेल पकडला तर त्यांना आगलं वेगळं पारितोषिक दिलं जाईल. जे गुलदस्त्यात आहे पंचांचा वाईटचा शेअर होतोय. त्यांना आवडीचं पारितोषिक असणार आहे. जित जोशी साहिल जोशी बॉलिंग ट्रॅकवर. इथे 20 मध्ये केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या स्पर्धेमध्ये ज्याच्या माध्यमातून आम्हाला बॉल स्पॉन्सर केले गेले आमचे बॉल स्पॉन्सर प्रेमनाथ पाटील साहेबांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्याच्या माध्यमातून चेंडूची सुविधा आम्हाला पुरवली गेलेली आहे. आमचे बॉल स्पॉन्सर प्रेमनाथ पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे ओली प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये. इथे मात्र सुशांतच्या बॅटमधून हा फटका चेंडूला फेकून दिला सीमाबार. 6 धावांसाठी षटकार. जोशी साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक ज्युनियर श्याम चौधरी जित जोशी याला दिलं जाईल. पॉइंट रिझर्व मध्ये जित जोशी आपण बघतोय. सुशांतच्या बॅट मधून सुसाट षटकार पाहायला मिळतो आणि षटकारांनी संघाची धावसंख्या वेगाने वाढते. प्लेअर मेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील पंच संमत नाहीत. दिगंबर पाटील साहेब प्रेक्षकामध्ये आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यापडे उतरा. आपलं ओली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
तसेच विकास पाटील साहेबांना देखील विनंती असेल आणि आमचे सन्मानचिन्ह स्पॉन्सर महेश सुरेश पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. क्लीन मोल्ड दांडी गुल सेलिब्रेशन आपण बघतोय साहिल जोशी याचा कारण बिग ब्लो पारितोषिक त्याने पटकावलेलं आहे. न्यू बॅटर तनिष केने येतोय. आमचे सन्मानचिन्ह स्पॉन्सर महेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण ॲडव्हर्टायझर आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर इथे मात्र चांगला चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी सायने पारितोषिक देणार आहोत. दीपेश पाटील यांनी हे पारितोषिक जाहीर केलं होतं. जतीन पाटील यांनी शेवटच्या षटकामध्ये जर सामना जिंकून दिला तर हे पारितोषिक त्यांना दिलं जाणार होतं आणि ते पारितोषिक जतीन पाटील यांनी पटकावलेलं आहे. स्कोर बोर्डवर स्कोर पाहायला मिळतोय 13 धावा. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 13. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आम्हाला प्रथम द्वितीय आणि तृतीय ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण बघतोय ते ओवली गावचे युवा उद्योगपती हर्षद गणेश म्हात्रे साहेबांकडून स्पॉन्सर केले गेलेले आहेत. त्यांचा विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज आकर्षक ट्रॉफी आपण बघतोय ती आम्हाला सुधाकर सकाराम पाटील साहेबांकडून स्पॉन्सर त्यांचा देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर याच्या आकर्षक ट्रॉफीज आहेत ते आम्हाला जय जनक जोशी यांच्याकडून स्पॉन्सर केले त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफीज आपण बघतोय. ऑल ट्रॉफीज आम्हाला मनोहर आत्माराम पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर सन्मान चिन्ह आपण बघतोय जे सन्मान चिन्ह आम्हाला महेश सुरेश पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. खेलोडो कक्ष आपण पाहतोय जे आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले किशोर लुका जोशी साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. टॉसबॉक्स आपण पाहतोय जे आम्हाला मनीष धीरज पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केले त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आणि बॉल आपण पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केले प्रेमनाथ पाटील साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करत आहोत. संकेत पाटील लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना वाईड यॉर्कर सुरेख चेंडू कटर डिलिव्हरी लेग कटर आपण पाहतोय. चांगले 2 चेंडू हातले गोलंदाज संकेत पाटील यांनी संघाची धावसंख्या स्थिर आपल्याकडे 13 धावा. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहतोय कालच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला टार्झन पाटील साहेबांकडून पुरवली गेलेली होती आणि आजच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला उत्तम पाटील आणि निलेश पाटील साहेबांकडून पुरवले गेलेले त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर आचार्य आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून जेवण तयार केलं जात आहे अनिलजी म्हात्रे आणि आकाशजी पाटील यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय.
उत्तम पाटील आणि निलेशजी जाधव यांच्या माध्यमातून आजच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला नक्कीच पुरवली जाणार आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करत आहोत. आणि कालचे दिवस आपण जर बघितलं तर कालच्या दिवशी टार्झन पाटील साहेबांकडून आम्हाला स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. हे जेवण बनवणारे आचार्य आपण बद्दल अनिलजी म्हात्रे आणि आकाशजी पाटील यांचे देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करत आहोत. न्यू बॅटर ऋषिकेश पाटील येतोय. धावसंख्या 14 आहे. धावसंख्येवर 5 फलंदाज बाद झालेले आहेत. आपण सामना बघतोय पाटील वॉरियर्स विपक्ष SB पाटील आणि कंपनी या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त वळतोय. पंचांचा इशारा वाईट अवांतता वाढ चेंडूमध्ये. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 15. ओली प्रीमियर लीग 20-25 पर्व चौथा आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटताना पंचांचा पुन्हा एकदा वाटचा इशारा होतोय. चेंडू पडल्यानंतर जास्त कट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे नक्कीच चेंडू आपण जर बघितलं तर लेग स्टंपवर जर टाकला तर नक्कीच ते वाईट जाणार नाहीत. इथे मात्र चांगला चेंडू वापसी करताना या चेंडूवर एक धाव देखील फलंदाज पूर्ण करतात. बॅटकट पंच दर्शवतात. एक सिंगल रन्स. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 प्रतीकजी जोशी यांना विनंती असेल की आपण वेळापडे आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ओलीगावचा डेव्हिड वॉर्नर यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचे देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि अगदी त्यांच्याच अंदाजाने हा फटका खेळला गेला होता. मात्र सीमार्श लगत साहिल जोशी होता. त्याच्या माध्यमातून झेल आणि फलंदाज फेल. सूरज थले नक्कीच लेट ऑर्डर मध्ये आला होता. थोडासा निराश आपल्याला पाहायला मिळतोय. रमणिक स्पोर्ट्सचा नक्कीच आणि जॉन्टी जोशीची रणनीती थोडीशी वेगळी होती. सूरज थले याला नक्कीच लेट ऑर्डर मध्ये पाठवला गेला होता आणि या संघ देखील लेट होताना पराभूत झालेला आहे. महेंद्र मागे प्रमाणे त्यांना आगे हाणणं जरुरी होतं. मात्र सूरज थलेला लेट पाठवला आणि संघ देखील पराभूत झाला. इथे मात्र समोर केला चेंडूला गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. लॉंग रिझन मधून हा चौकार. वेल इथे खर्च केला गेलेला आहे. संघाची धावसंख्या 21-21. तर क्षेत्रक्षण लगेच सजावायचं आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही कारण आज अंतिम दिवस आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत नेंजल आणि नॅन्सी इंडियाबाजीस विपक्ष समेरा 11 या दोन संघामध्ये. आणि त्यानंतर वेद 11 विपक्ष SB पाटील कंपनी. त्यानंतर समेरा 11 विपक्ष रमणिक स्पोर्ट्स. त्यानंतर पुन्हा एकदा पाटील वॉरियर्स विपक्ष वेद 11. जे संघ 1 नंबर आणि 2 नंबरवर पॉईंट टेबलमध्ये सध्या पाहायला मिळतात त्या दोन संघांमधील हा सामना पाहायला मिळेल. पॉईंट टेबलमध्ये आतापर्यंत पाटील वॉरियर संघ 1 नंबरवर पाहायला मिळतोय. 3 सामने खेळले आहेत. हा चौथा सामना आपण पाहतोय.
आणि तिन्हीचे तिन्ही सामने या अगोदर त्यांनी जिंकलेले आहेत. तर नंबर 2 वर वेद 11 संघ 3 पैकी 2 विजय. त्यानंतर सेमेरा 11 एक विजय, एस बी पाटील अँड कंपनी एक विजय, रमणिक स्पोर्ट्स एक विजय आणि नेंजल नॅन्सी इंडियाबाजेस इथे मात्र 2 विजयांसह वेद 11 आणि नेजल नॅन्सी इंटरबाजेस हे 2 संघ नंबर 2 वर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला भिंगरी शॉट, चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्केलच्या वरून सीमापार. 6 धावांसाठी षटकार. आकार धावसंख्या 27-27. पाटील वॉरियर संघाकडून कैलास पाटील यांनी या अगोदरच्या तिन्ही सामन्यामध्ये चांगली सलामी दिली होती आणि त्यावेळी पाटील वॉरियर संघाने तिन्ही सामने जिंकले होते. आज कैलास पाटील लवकर बाद झाल्यानंतर थोडंसं नक्कीच धावसंख्या आपण बघतोय मोठी पाहायला मिळत नाही. संघ दबावामध्ये आलेला आहे. इथे खराब चेंडू, पंचाच्या वाईट अवांतर धाव वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 28-28. आतापर्यंत या इनिंग मध्ये 6 वाईट चेंडू हाताळले गेलेले आहेत, म्हणजे 6 एक्स्ट्रा धावा या इनिंग मध्ये. महेश जोशी नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आपण आपली जी ट्रॅक आहे ती खाली करायची आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 29-29. वाईटचा इशारा 1+1. धावसंख्या 30 3 नॉट. माजी पोलीस पाटील जनार्दन पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. JP जयेश पाटील यांचे पिताश्री आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. त्याला विनंती असेल, कारण तिथे नक्कीच आमचे बाउंड्री बॉय आहेत, ते चेंडू आणून देतील. आपण बाहेर निघायचं नाही. नक्कीच चेंडू आलेला आहे. सामना सुरू होईल. धावसंख्या 34. या षटकामध्ये धाव येत आहेत. आपण बघतोय पाटील वॉरियर संघ 3 षटकामध्ये थोडासा पिछाडीवर, आणि खेळाडू कक्षामधून देखील प्लेयर्सना विनंती असेल की आपण बाहेर निघायचं नाही. ओली प्रीमियर लीग 20-25 हे आयोजन आपण पाहतोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल सेमेरा 11 विपक्ष नेंजल नॅन्सी इंडियाबाजेस या 2 संघामध्ये. या स्पर्धेमधील आपण 11वा सामना पाहतोय पाटील वॉरियर्स विपक्ष SB पाटील अँड कंपनी या 2 संघामधील. धावसंख्या 34-34. इथे मात्र अतिशय स्वेर चेंडू, वाईटचा इशारा पंजाकडून येतोय. या धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 35-35. इथे मात्र लॉर्ड चेंडू टर्न केलेला आहे. क्षेत्रक्षी तिथे आता मात्र सज्ज केले गेलेलं आहे. त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या 36-36. शेवटचे षटक मार्गास शेवटच्या षटकामधील शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 वायर चेंडू देखील या षटकामध्ये हाताळले गेले आहेत प्रितेश पाटील याने.
इथे मात्र पंच इशारा करतात वाईट आणि चौथा वाईट चेंडू या षटकामध्ये हाताळला जातोय. धावसंख्या 37-37. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना पण टॉस साठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. नेंजल नॅन्सी इंडियाबाजीस आणि समेरा 11 पुढील सामना या दोन संघांमध्ये असणार आहे. प्रितेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. एक धाव फलंदाजाने पूर्ण केली. दुसरी धावेसाठी देखील यावेळी प्रयत्न केला गेलेला नाही. धावसंख्या 38. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे आणि त्यानंतर आपण टॉस कडे देखील वळणार आहोत. यावेळी चेंडू जातोय या थर्ड रिझन मध्ये. इथे देखील एक सिंगल रनचा फलंदाजाने पूर्ण केलेला आहे. धावसंख्या 39. पाटील वॉरियर संघ आपण बघतोय नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना या इनिंग मधील शेवटचा चेंडू आता मात्र शेष असणार आहे. ऑन साइडला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगले क्षेत्रक्षण संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. तर 2 धावने इनिंगची देखील समाप्ती. प्रथम फलंदाजी करताना पाटील वॉरियर संघाने धावफलक 10 जोडल्या. त्या 41 आणि 42 धावांचं आव्हान SB पाटील आणि कंपनी या संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. तर बोलू आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. माजी पोलीस पाटील जनार्दन पाटील साहेबांना विनंती असेल का आपण आपल्या शुभ हस्ते पण टॉस सुर्गे धीरज बाबू पाटील माजी सरपंच ओली या टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. एक बाजूला मोनिश दुसऱ्या बाजूला प्रेषित. ओली प्रीमियर लीग आणि जनार्दन पाटील साहेबांनी जो अंदाज लावलेला होता नक्कीच टॉस देखील प्रेषित यांनी जिंकलेला आहे. निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग घेतलेली आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस केला गेलेला आहे. टॉस समेरा 11 संघाने जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. तर बोलूया मित्रांनो आपण सन्मानाकडे. आपल्यामध्ये खास उपस्थिती अगदी कालपासून आपल्याला पाहायला मिळते. ओली गावचे माजी पोलीस पाटील आणि वंडरबाब भिवंडी जयेश पाटील यांचे पिताश्री जनार्दन पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण सरपंच उपसरपंच चषकाचं आयोजन देखील ओली गावामध्ये पाहिलं होतं आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जातोय. हर्षद म्हात्रे साहेब युवा नेता यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. हर्षदजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते माजी पोलीस पाटील जनार्दन पाटील साहेबांना सन्मानित केले जात आहे. हे आपण पाहू शकता. माजी सदस्य ग्रामपंचायत ओली चंद्रकांत पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान हर्षद म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. हर्षदजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय हे आपण पाहू शकता. त्यानंतर अरविंदजी भोईर जे 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान हर्षदजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जात आहे हे आपण पाहू शकता. त्यानंतर प्रवीणजी जोशी साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत जे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांचा देखील सन्मान करण्यासाठी विनंती करेन हर्षदजी म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. हॅलो चला सलामी जोडी पाठवायची मैदानामध्ये. सलामी जोडी मैदानामध्ये यायचं आहे. या सन्मानानंतर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामी जोडी मैदानामध्ये आलेली आहे ती SB पाटील अँड कंपनी, महेश जोशी. कालचा दिवसाचा जर विचार केला महेश जोशीच्या नावावर 3 चेंडू आणि 3 झिरो. प्रत्येक षटकारासाठी अरविंदजी भोईर साहेब यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. फक्त एक चेंडू ते खेळतात आणि बाद होतात. आता चौथा सामना चालू आहे, बघायचा आहे या सामन्यामध्ये काय घडते. जर बॉलरने जरी षटकार दिला तरी 500 रुपये. आता बघायचं आहे रनआउट होतात का. मात्र एक धाव पूर्ण. दोघांना ज्यांनी टाळ्यांचा आवाज इथे आलेला, कारण महेश जोशीच्या बॅटमधून पहिली एक धाव आपल्याला पाहायला मिळते. महेश जोशी आणि केदार जोशी जर षटकार मारता तर अरविंदजी भोईर साहेब यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. गॅपमध्ये फटका आहे, एक धाव पूर्ण. गचा क्षेत्ररक्षण, विकेट धोक्यात आहे आणि डायरेक्ट हिट्स आणि महेश जोशी बाद. फक्त 40+ साठी हे पारितोषिक आहेत. केदार जोशी आणि कैलास पाटील. महेश जोशी तर बाद झाले. 4 सामन्यामध्ये 4 चेंडू फक्त एक धाव. दोघांना जर षटकार खेचला केदार जोशी यांनी तर कैलास पाटीलला सुद्धा 500 मिळतील. अरविंदजी भोईर यांच्याकडून बॅटची इनर एज विकेट किपरच्या मागे चेंडू सरकतोय, मात्र डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला होता. धाव संख्या 1 ने पुढे सरकते ती SB पाटील अँड कंपनी संघाची 1-3. चेंडू कुठल्याही क्षणी जर भिजला, फुटला, हरवला तर नवीन चेंडू देण्यात येणार आहे. विजयाचं लक्ष आहे ते 42. कैलास पाटील यांनी फक्त 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 धावा खर्च केले आहेत. पुढचा चेंडू आता मात्र मोठा फटका झेल होते का पाहायचा आणि झेल सोडलेला आहे तिथे. मात्र एक धाव पूर्ण. धाव संख्या 1 ने पुढे सरकते ती 1-4. 4 चेंडू 4 धावा. प्रयत्न चांगलं होते. विकास पाटील यांना कालच्या दिवसामध्ये 500 रुपये पारितोषिक मिळाले होते. 8 चेंडू डॉट खेळले होते आणि हा झेल सोडलेला आहे. कैलास 5वा चेंडू खेळण्यासाठी सज्ज संकेत. आता मात्र मोठा फटका, स्टेट फटका आणि चेंडू जाईल सीमा पार. हा येतो षटकार. धाव संख्या 6 ने पुढे सरकते ती 10. कदाचित जर संकेतला जर पारितोषिक असतं तर कैलास पाटीलला सुद्धा 500 मिळाले असते.
परंतु केदार जोशीला आणि महेश जोशी यांच्यासाठी ते पारितोषिक होते. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 1 बाद 10. P1चं पहिलं षटक, शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज कैलास पाटील. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवलेला आहे. मात्र एक धाव तिथे धावून काढलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 1 बाद 11. आपण जर प्रत्येक षटकामध्ये सरासरी बघितले तर 10.50. मात्र पहिल्या षटकामध्ये 11 इथे आलेले आहेत. अजूनही आपण विचार केला तर 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे विजयासाठी. कालच्या दिवसामध्ये 38 धावा डिफेंड केल्या होत्या पाटील वारिस या संघाने, मात्र इथे 42 आहेत. सुशांत पाटील फुलटोच चेंडू ऑन साईडला मारला फटका. क्षेत्ररक्षण चांगलं तिथे झाले, फेकी सुद्धा चांगली झाले. मात्र एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 12. केदार जोशी अजूनही मैदानामध्ये आहे. 500 रुपये पारितोषिक. जर षटकार मारता तर अरविंदजी भोईर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आहे केदार जोशी याला. आता मात्र ऑफ साईडला पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सरकतोय, बघायचा आहे. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव तर पूर्ण. दुसरी धाव. 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 14. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूने आवाज करायचा नाही, कारण महेश जोशी तुम्ही फक्त 4 चेंडू खेळलेत 4 सामन्यामध्ये. फिल्डर मध्ये चेंज केला आहे. लेग साईडचा फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षण बाहेर काढलेला आहे. टार्झन पाटील बाहेर आहेत. सुशांत तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज. खेळेल केदार जोशी. सुंदर शॉट ऑफ पॉइंटच्या दिशेला. पुन्हा त्याचं नाव काय, 1 धाव तर पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. विकास पाटील यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिथे. मात्र 1 धाव तिथे थांबवलेलं आहे. जर चेंडू त्यांच्या हातातून सुटला असता कदाचित 2 धावा तिथे झाल्या असत्या. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 15. केदार जोशी यांनी एकही चेंडू डॉट केलेला नाही, परंतु त्यांची विकेट्स टाकण्यासाठी तिथे SB पाटील कंपनीचे खेळाडू सांगत आहे की तुमचा विकेट टाकायचा आहे तिथे, पण तसं काही होत नाही. सुशांत आता मात्र मोठा फटका पाहायचा आहे. झेल होते का, आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसह हा येतो चौकार. ते झेल घेण्यासाठी धावला नाही. जर ते झेल घेण्यासाठी धावला असेल कदाचित त्यांचा चेंडू हातामध्ये आला असता. धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती 19. सुशांत यांचा 5वा चेंडू खेळण्यासाठी सज्ज संकेत पाटील. सुंदर चेंडू, यारकोर चेंडू होता. बघायचंय काय घडतंय. मात्र इथे डायरेक्ट हिट्स. चला पंच तिथे आहेत. तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राहायचं आहे सुशांत पाटील. पंच निर्णय देतील जे काय असेल ते. निलेश जाधव आपण फार वेळ घेतात.
चला शतकी लावून घ्या. 15 मिनिटला टायमिंग आहे तुमच्यासाठी. एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरते 20. अजूनही 22 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू 13 मध्ये 22. सुशांत शेवटचा चेंडू खेळण्यासाठी केदार जोशी. आता मात्र बघायचं आहे गच्चा क्षेत्ररक्षण. चेंडू आडलेला आहे. आता मात्र फेकी चांगली झाली आहे तिथे. आता मात्र 1 शॉट म्हणजे एकही धाव नाही. एकही धाव नाही तिथे. फलंदाज बाद होता केदार. बारा चेंडू आणि 22 धावांची गरज. आमची मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर मनोहर आत्माराम पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या व्यासपीठावर या. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून सामनावीर ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केल्या गेलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आपण पाहतोय. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती SB पाटील कंपनी संघाची 2 बाद 20. उर्वरित 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. अजूनही मॅच संपली नाही. दोन्हीकडे समांतर आहे मॅच. कारण संकेत आणि प्रितेश ही जर राजदीप यांनी जर प्रत्येक चेंडूवर षटकार तुम्ही देता तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये पारितोषिक अरविंदजी भोईर यांच्याकडून. पहिला चेंडू स्टेट मारला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. फेकी सुद्धा चांगली. मात्र एक धाव थांबू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 21. अर्ध्या झाल्या. अर्ध्या बाकी आहेत. 13 चेंडूमध्ये 21 झालेले आहेत आणि 11 चेंडूमध्ये अजूनही 21 धावांची गरज आहे. 3 सामने लगातार जिंकलेले आहेत. चौथा सामना चालू आहे. आता मात्र बघायचंय ऑप्शनचा खूपच बाहेर. पंच इशारा करता वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 22. 11 चेंडू आणि विजयासाठी लक्ष्य आहे ते अजूनही 20 धावांची गरज. चला याच्यानंतर टॉस झालेला आहे. दोन्ही संघांनी लगेच ही मॅच संपता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. राजदीप यॉर्कर चेंडू ऑफ साइडला मारला फटका. गॅप मध्ये चेंडू सरकतोय सीमा पार. 4 धावांसाठी हा येतो चौकार. प्रितेशच्या बॅट मधून हा पहिला चौकार आलेला आहे. धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती 26. अजूनही 10 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. अजूनही मॅच संपली नाही. जर 1-2 चेंडू डॉट आले तर मॅच मध्ये रंगत येऊ शकतात. सुंदर चेंडू. असे जर या षटकामध्ये 1 किंवा 2 अजूनही डॉट आले तर कदाचित दबाव येऊ शकते SB पाटील कंपनी संघाकडे. राजदीप चौथा चेंडू टाकण्यास सज्ज. आता मात्र मोठा फटका. स्टेट मारला फटका बघायचा आहे.
चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, मात्र एकच धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 27. अजूनही 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. 8 मध्ये 15. पहिला सामना आपण बघितला रमणीक स्पोर्ट, 3 चेंडू असताना सुरेश थलेला 3 चेंडू मध्ये 17 धावा असताना तिथे पाठवलं होतं. जॉन्टी जोशीचे वेगळंच अनुभव होता. हार्ड हिटर बॅट्समन सूरज थलेला 3 चेंडू मध्ये 17 धावा असताना मैदानामध्ये आला होता. मग दबाव होता त्याच्याकडे, त्याला प्रत्येक चेंडू सीमा पार पाठवायचं होतं, पण तसं काही घडलं नाही. सामना गमावला. राजदीपचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज संकेत. सुंदर चेंडू, लगातार 2 चेंडू डॉट. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू डॉट असल्यावर कुठल्या पद्धतीने धाव नाही. आता मात्र 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. बघा, आपण जर पहिले इनिंग्स गोलंदाजीचं बघितलं, महेश जोशी यांनी 4 धावा 3 गडी बाद, साहिल जोशी यांनी 9 धावा 1 गडी बाद, संकेत पाटील यांनी 8 धावा 1 गडी बाद आणि शेवटचं षटक प्रितेश यांनी टायमिंग बरोबर झालं आहे. प्रितेश पाटील यांनी 17 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यामध्ये आता बॅटिंगला तोच आहे आणि त्याला 6 मध्ये 15 करायचे आहेत. 2 धावा कमी करायचे आहेत तुला. लिमेश गायकवाड, चला क्षेत्ररक्षण लावलंय लिमेश गायकवाड. आपण सज्ज राहायचं आहे, वेळेचा बाण ठेवायचं. आज 10 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. लिमेश 6 मध्ये 15 स्ट्राईकला. प्रितेश, पहिला चेंडू उंच बघायचा. निलेश जाधव झेल खाली होता, परंतु सुशांत तिथे गेला होता. मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण. काही गरज नव्हती सुशांत पाटील याला तिथे जायचं. निलेश जाधव झेल खाली होता. अनुभव आहे निलेश जाधवकडे, दांडगा अनुभव आहे. कारण निलेश जाधवचं वय आहे तेवढे सुशांत तेवढं खेळला नाही, कारण झेल खाली होते ते निलेश जाधव. धावा 2 ने पुढे सरकते ती 29. अजूनही विजयाचं लक्ष आपण इथं पाहिलं तर 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. 5-13. फुलटो चेंडू पाहायचा आहे आणि चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार. हा येतो षटकार. बघा, तो झेल घेतला असता तर बॅट्समन नवीन आला असता. नवीन आलेले बॅट्समनवर दबाव झाला असता आणि 2 धावा सुद्धा वाचल्या असत्या. आता मात्र 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. काही गरज नव्हती सुशांत पाटील याला तिकडे जाण्याची, कारण निलेश जाधव झेल खाली होते. प्रितेश पाटीलच्या बॅट मधून एक तर आलाय, फक्त एक बाकी आहे. तो येईल का? आता मात्र ऑफ खूपच बाहेर. पंच इशारा करतात. चेक करायचं आहे नो बॉल साठी. पिचच्या बाहेर असेल तर नो. व्हाईटर आहेच.
चेक चालू आहे इथे. खेळाडू कशामध्ये शांत राहायचं आहे. जीत जोशी शांत बसत आहे तिथे. अजय भोईर आपण शांत बसायचंय. महेश जोशी बॉलर आडवा आलेला आहे. तुमचा डिसिजन तुम्ही द्यायचा. व्हाईट्स धावसंख्या 1 ने पुढे सरकते 36. अजूनही विजयासाठी 4 चेंडू 6 धावांची गरज. एक फटका दूर विजयासाठी SB पाटील अँड कंपनी. आता मात्र मोठा फटका इथं आलेला आहे आणि चेंडू जाईल सीमापार. षटकार. हा सामना जिंकलाय आणि सामना गमावलेला आहे तो पाटीलवर आहे. उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये ज्या ट्रॉफीज आपण बघतोय, ज्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केल्या मनोहर आत्माराम पाटील साहेबांनी आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. हर्षदजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर मनोहर पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आपण पाहतोय. स्वर्गीय सुरेश रामा पाटील यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज आम्हाला महेश सुरेश पाटील यांनी स्पॉन्सर केलेले आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जात आहे, हे आपण पाहू शकता. त्यानंतर सन्मान चिन्ह स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून केले गेलेले आहेत, महेश सुरेश पाटील यांना विनंती असेल की आपण आपला सन्मान